मित्रांनो, तुम्हाला एअरपोर्टमध्ये जॉब पाहिजे आहे, कुठलीही परीक्षा न देता, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड, ज्याला आपण या ठिकाणी पूर्व एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड असं म्हणतो, आणि तेही मित्रांनो महत्त्वाच्या मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता, ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे aiasl.in. ही वेबसाईट जी आहे मित्रांनो, याच्यावरती करिअरमध्येच तुम्हाला या ठिकाणी ही नोटिफिकेशन पाहायला भेटेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी वॉक इन रिक्रुटमेंट निघालेली आहे. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी 28 मार्चला जाहिरात आलेली आहे. तर पुण्यामध्ये तुम्ही राहता किंवा पुण्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, शिफ्ट व्हायचं आहे, तर तिथं तुम्हाला जॉब पाहिजे, तर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे. खूप दिवसानंतर पुणेच्या इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यामध्ये 10वी पासवरनं देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल. तर बघा, डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहूयात. कुठल्या कुठल्या जागा आहेत सर्वात अगोदर पाहूयात. हँडी वुमेनसाठी 30 जागा आहेत. हँडी मॅनसाठी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता 119 जागा आहेत. युटिलिटी एजंट कम्प रॅम्प ड्रायव्हरसाठी 17 जागा आहेत. त्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी 12 जागा भरल्या जात आहेत. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी 47 जागा आहेत. पहा, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल 7, ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर 6, डेप्युटी ड्युटी ऑफिसर 7 आणि टर्मिनल मॅनेजरसाठी 2 जागा आहेत. तर या सर्व पदांसाठी तुम्हाला पहा वॉक इन डेट दिलेली आहे, टाईम दिलेला आहे आणि ठिकाण दिलेलं आहे. तर कुठं जायचं आहे पहा. जसं की आपण या ठिकाणी जर बघितलं, ह्या वरच्या ज्या पोस्ट आहेत या ठिकाणी 5 नंबरपर्यंतच्या ह्या सर्व पोस्टसाठी 15-16 एप्रिलला मित्रांनो या ठिकाणी 15 ते 16 एप्रिलला काय होणार आहे, सकाळी 9:30 ते 12:30पर्यंत तुमचा इंटरव्ह्यू होईल. पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरेनगर, पुणे, महाराष्ट्र 411-032 या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाईल सर्वच पदांचा. त्यानंतर बाकीचे जे पोस्ट आहेत 6 नंबरपासून रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडी वुमेन, हँडीमॅन यांच्यासाठी सर्वांसाठी 17 एप्रिल 18 एप्रिल त्या दिवसाला या ठिकाणी ह्या रॅम्प ड्रायव्हर आणि रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची इंटरव्ह्यू होईल. आणि त्यानंतर हँडीमॅन आणि या ठिकाणी हँडी वुमेन यांच्यासाठी 19 ते 20 एप्रिल दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाईल. वॉक इन इंटरव्ह्यू डायरेक्टली या ठिकाणी असणार आहे. तर बघा, AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडबद्दल इथं थोडीशी माहिती दिलेली आहे. ते म्हणतात की फॉर्मली आम्हाला ओळखलं जायचं एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड म्हणून. तर ही प्रायव्हेट कंपनी असते मित्रांनो, जी की संपूर्ण एअर जे पण कंपनी आहेत किंवा जे पण या ठिकाणी एअर इंडिया आहे जसं की, किंवा इतर जेवढे पण मित्रांनो या ठिकाणी एअरपोर्ट आहेत त्या ठिकाणी ही जी कंपनी आहे त्यांना मॅनपॉवर प्रोव्हाइड करते. तर त्या ह्यांच्या अंतर्गत मित्रांनो ही भरती केली जाते. तर याच्यासाठी इंडियन नॅशनल्स मेल अँड फिमेल कुठूनही तुम्ही अप्लाय करू शकतात. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेस आहे 3 वर्षासाठी, विच बी रिन्यू, आणि हे तुमचं रिन्युवेशन देखील केलं जाऊ शकतं तुमचं काम पाहून. तर बघा, 3 वर्षाचं म्हटलं आहे त्यांनी, परंतु तुमचं रिन्युअल देखील केलं जाऊ शकतं कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामुळं तुम्हाला एकदा इथं एक्सपिरियन्स भेटला तर या एक्सपिरियन्सच्या जोरावरती तुम्ही कुठल्याही एअरपोर्टमध्ये जो आहे तो या ठिकाणी नंतर जॉब मिळवू शकतात. एकदम सहजासहजी तुम्हाला नंतर जॉब भेटतो एकदा या ठिकाणी तुम्हाला इथं एक्सपिरियन्स भेटल्यानंतर. तर AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड ही जी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल अव्हिएशन MOCA यांच्या अंतर्गत या ठिकाणी फॉर्म केलेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो ही सर्व जी आहे कार्गो हँडलिंग असेल किंवा कॅबिन क्लिनिंग असेल, जे पण सर्व्हिसेस असतात ते यांच्यामार्फत घेतले जातात एअरपोर्टवरती. तर यांच्यामार्फत मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली ऑफिशियल वेबसाईटवरती. तर डिटेलमध्ये पाहूयात आता याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. जसं की पहा, मॅनेजरचं जे पद आहे पॅसेंजरचं, या पदासाठी तुमचं या ठिकाणी MBA वगैरे झालेलं पाहिजे, एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे. त्या पदासाठी 60,000 पर मंथ इतका पेमेंट आहे. हाय लेवलची पोस्ट आहे. त्यानंतर मॅनेजर पॅसेंजरची बी पोस्ट आहे, त्यालाही मित्रांनो MBA वगैरे या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर ड्युटी ऑफिसर पॅसेंजर ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, परंतु एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यानंतर पुढची पोस्ट ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत ते आपण बघूयात आता. ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, यालाही एक्सपिरियन्सची गरज आहे. त्याच्यानंतर पहा, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, यालाही तुमच्याकडं जे पण तुमचं फुल टाईम बॅचलर इंजिनिअरिंग वगैरे आणि लाईट हेवी मोटर व्हेकलचं व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी तुमचं मागितलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी मात्र तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि प्रेफरन्स कुणाला दिलेला आहे, एअरलाईन, कार्गो एअरलाईन टिकिटिंग एक्सपिरियन्स तुम्हाला आहे तर त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. जो तुमचा एक्सपिरियन्स आहे तो कंपल्सरी नाही, परंतु ग्रॅज्युएशन फक्त या ठिकाणी तुमचं
झालेलं पाहिजे. 27,450 कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी पेमेंट आहे. 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि याच्यामध्ये OBC SC ST यांच्या सर्वांसाठी मित्रांनो ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला इथं एज रिलॅक्सेशन पाहायला भेटेल. त्याच्यानंतर पुढचे जे पोस्ट आहेत पहा, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, याच्यासाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल याच्यामधून तुमचं झालं पाहिजे. त्याचबरोबर ते नसेल तर इथं अजून ITI वगैरे देखील त्यांनी मागितलेलं पहा, हे देखील असेल. ITI तुमचा मोटर व्हेकल, ॲटो इलेक्ट्रिकल किंवा एअर कंडिशनिंग, डिझेल मेकॅनिकमधून झालेला आहे तरीही अप्लाय करू शकतात. आता जे महत्त्वाच्या पोस्ट आहेत अजून पाहूयात पुढच्या, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हे जे पद आहे याच्यासाठी पहा SSC तुमचं 10वी पास फक्त असेल तर अप्लाय करू शकता. मात्र तुमच्याकडं हेवी मोटर व्हेकलचं लायसन पाहिजे आणि 24,960 रुपये इतका पर मंथ तुम्हाला या पदासाठी पेमेंट आहे. त्यानंतर पुढची जी महत्त्वाची पोस्ट आहे पहा, हँडीमॅन आणि हँडी वुमेन, यासाठी मेल फिमेल दोघंही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. तर याच्यामध्ये फक्त तुमचं 10वी पास त्यांनी मागितलेले, 10वी पासवरती तुम्ही या पदासाठी अप्लाय कराल. 22,530 इतका पर मंथ पेमेंट तुम्हाला या पदासाठी. 28 वर्ष वयोमर्यादा आहे. OBCसाठी 3 वर्ष सूट आहे, SC STसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे. त्याचबरोबर तुम्हाला नॉलेज ऑफ लोकल अँड हिंदी लँग्वेज फक्त मागितलेले. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲबिलिटी टू अंडरस्टँड स्पीक इन डिझरेबल, याच्यामध्ये तुम्हाला मस्ट बी एबल टू रीड अँड अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज म्हटलं आहे. फक्त बोलायची गरज नाही, तुम्हाला वाचता आली पाहिजे आणि ती इंग्लिश लँग्वेज जी आहे ती समजली पाहिजे. फक्त हँडीमॅन आणि हँडी वुमनसाठी इंग्लिशची गरज नाही आणि तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, कुठली परीक्षा होणार नाही. तर आता बघूयात याची पुढची मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर. जसं की जी 10वी पासवरती पोस्ट आहे त्यांचं आपण पाहूयात. जसं की पहा, हँडीमॅन हँडी वुमनसाठी तुमची फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होईल, ज्याच्यामध्ये पहा वेट लिफ्टिंग, वजन उचलणं आणि रनिंग हे असणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि जे क्वालिफाय करतील फिजिकल टेस्ट जे आहे त्यांना इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी पाठवलं जाईल. त्यानंतर पर्सनल व्हर्च्युअल इंटरव्ह्यू तुमचा होईल आणि सिलेक्शन प्रोसिजर या ठिकाणी तुमची सेम डेला या ठिकाणी केली जाईल. त्यानंतर बाकीची अरेंजमेंट वगैरे तुम्हाला करायची आउटसाईड जे पण कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी. अप्लाय कसं करायचं आहे पहा, याच्यामध्ये 1 एप्रिल ॲप्लिकेशन मीटिंग विथ द एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट 1 एप्रिल 2024 आर रिक्वायर्ड वॉक इन पर्सन. वेन्यू जे टाईम दिलेला आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. ॲप्लिकेशन फीज यासाठी 500 रुपये ठेवण्यात आलेली आहे, जेमध्ये मित्रांनो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD काढायचं आहे कुणाच्या नावाने, AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या नावाने, पेबल ॲट मुंबई. आणि बाकीचे जे कॅन्डिडेट, आता ओपन OBCसाठी ही फीज आहे. बाकी मात्र याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेट जे आहेत यांच्यासाठी या ठिकाणी कुठलीही फीज ठेवण्यात आलेली नाही. फक्त ओपन OBC कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये फीज आहे, बाकी कॅन्डिडेटसाठी फीज नाही आहे. त्याच्यानंतर पहा, खाली तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती त्यांनी अजून दिलेली, जनरल इंट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. हा फॉर्म दिलेला आहे तुम्हाला पाहू शकतो या ठिकाणी. फॉर्म अशा पद्धतीने आहे. ज्या दिवशी वॉक इन इंटरव्ह्यू आहे त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला घेऊन जायचे त्याच दिवशी. इथे दिलेले पहा डॉक्युमेंट कुठले कुठले लागतील. अपेअरिंग फॉर इंटरव्ह्यूला तुम्ही अपेअर झालात तर डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्हाला. कलर पासपोर्ट साईज फोटो 3 फोटो लागणार आहेत. सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुमचे सर्व डॉक्युमेंटचे लागणार आहेत. त्यानंतर ब्रिंग युअर व्हॅलिड पासपोर्ट अलॉंग विथ 1 फोटो कॉपी इफ अवेलेबल, जर तुमच्याकडे असेल तर घेऊन जायचे, अन्यथा पासपोर्टची गरज नाही, हेही लक्षात राहू द्या. त्यानंतर बाकी अजून डॉक्युमेंट जे इम्पॉर्टंट असतात ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथं तुम्हाला ही जाहिरात भेटेल. आणि आपली वेबसाईट जी आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथंही तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करता येईल. किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे मित्रांनो या ठिकाणी AIASL.in या वेबसाईटवरतीही करिअर सेक्शनमध्ये तुम्हाला ही रिक्रुटमेंट पाहता येईल. धन्यवाद.